नमस्कार मित्रांनो, कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी आता सोयाबीन आणि कापूस अनुदानासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे, सूचना देण्यात आलेली आहेत। तर नक्की कोणती सूचना आहेत आणि काय अपडेट देण्यात आलेली आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी तात्काळ ई-केवायसी करावे। तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये नावं आलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना तात्काळ आपली ई-केवायसी करायची आहे, तरच आपल्याला सोयाबीन आणि कापूस अनुदानाचा लाभ हात दिला जाणार आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी ई-केवायसी ही कुणाला करायची आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करायची नाही। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळतात तर अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करायची गरज नाही। ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत नाहीत तर अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करायची आहेत। तसेच कृषी सहाय्यक यांच्याकडे त्यांच्या याद्या सुद्धा आलेल्या आहेत, ते आपली यादी कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडून घेऊ शकतात। आता मित्रांनो, इथं खाली आणखी सूचना देण्यात आलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा। कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इन मध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदारांच्या आधार संलग्न मोबाईल नंबर टाकून त्यावर येणारा OTPच्या माध्यमातून ई-केवायसी करतील। तर मित्रांनो, तुम्हाला ई-केवायसी जमत नसेल तर तुमची ई-केवायसी कृषी सहाय्यक असतात तर ते सुद्धा या ठिकाणी करतील। त्यानंतर दुसरा ऑप्शन देण्यात आलेला आहे महाडीबीटी SC ॲग्री म्हणजेच https://scagridbt.mahait.org.org/ पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेटस येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा। नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किंवा CSC केंद्रातील बायोमेट्रिक मिशनच्या माध्यमातून ते ई-केवायसी पूर्ण करू शकतात। तर मित्रांनो, आता तुम्ही इथं दोन पद्धतीने ई-केवायसी करू शकता। कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडून सुद्धा तुम्ही तुमची केवायसी करून घेऊ शकतात किंवा तुम्ही महाडीबीटी SC ॲग्री या साईटवरती येऊन सुद्धा ई-केवायसी करू शकतात। आता तुम्हाला ई-केवायसी कशी करायची आहे हे जर माहीत नसेल तर त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमची ई-केवायसी ही करू शकतात। आता मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता, तुम्ही महाडीबीटी SC ॲग्री या साईटवरती येऊन आपली ई-केवायसी OTPच्या माध्यमातून करू शकतात। तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही जवळच्या तुमच्या CSC सेंटरवरती जाऊन सुद्धा करू शकतात। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल तर तुम्ही CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिकच्या माध्यमातून तुम्ही तुमची ई-केवायसी ही करू शकता, तरच तुम्हाला सोयाबीन आणि कापूस अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यक अधिकारी जे असतील तुम्हाला तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकतात। मित्रांनो, मी पहिलं पण सांगितलं आणि पुन्हा पण सांगतो, जे पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत आणि जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत तर अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करायची गरज नाही। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।